मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्स आणि बॉडी टाईप नुसार आपल्याला कोणती परफेक्ट जीन्स आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जीन्स सोबत कोणता टॉप पेअर करायचा ज्याच्यामुळे आपली पर्सनॅलिटी अजूनच जास्त खुलून दिसते आणि अजून परफेक्ट एक लुक मिळतो आपल्याला. तर जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशन मध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या जीन्स सोबत कोणता टॉप पेअर करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर जे कोणी माझ्या चॅनेलला नवीन असतील, जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि अर्थातच इंस्टाग्रामवरही फॉलो करायला विसरू नका. नंबर 1 ची जी जीन्स आहे ती म्हणजे स्किनी जीन्स. ह्या स्किनी जीन्स सोबत आपण लूज टॉप पेअर करणार आहोत, कारण की स्किनी जीन्स टाईट असते आणि कुठल्याही टाईट बॉटम सोबत कधीही लूज टॉप वेअर करायचा किंवा मग लूज बॉटम जर असेल तर आपण टॉप घालताना टाईट घालणार आहोत. हे सगळ्यात मोठं सूत्र आहे परफेक्ट आउटफिटचं. दोन्ही पण लूज घातला तर तुम्ही एकदम असे गबाळ्यासारखे दिसतात आणि दोन्ही पण टाईट जर घातलं तर तुम्ही एकदम छपरी टाईप दिसतात. त्याच्यामुळे आउटफिट लुक कसा स्टायलिंग करायचा आहे ते मी तुम्हाला आता सांगणारच आहे. तर फर्स्ट आहे आपली स्किनी जीन्स, त्याच्यासोबत आपण टॉप वेअर करणार आहोत तो म्हणजे बलून टॉप असतात जे की लूज असतात, किंवा आता मी सध्या घातलेला आहे असा लूज टॉप तुम्ही स्किनी जीन्स सोबत घालू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही ओव्हर साईज टी शर्ट तुम्ही स्किनी जीन्स सोबत घालू शकता, किंवा मग तुम्ही शर्ट जरी घालत असताल फॉर्मल शर्ट्स तेही लूज असतात, ते सुद्धा तुम्ही स्किनी जीन्स सोबत ट्राय करू शकतात. तर 2 नंबरची जी जीन्स आहे ती आहे स्ट्रेट फिट जीन्स आणि ह्या जीन्स सोबत तर खूप सारे टॉप्स जातात, पण मी काही मोजके तुम्हाला सांगणार आहे जे की खूप जास्त छान दिसतात. तुम्ही स्ट्रेट जीन्स सोबत शॉर्ट कुर्ती पेअर अप करू शकता, ती खूप जास्त कमाल दिसती. सध्याचा ट्रेंडिंग लुक आहे हा. स्ट्रेट फिट जीन्स सोबत तुम्ही नॉर्मल साईजचे टी शर्ट जे की आपल्याला स्मॉल, मीडियम, लार्ज मध्ये मिळतात, ओव्हर साईज नाही, नॉर्मल टी शर्ट जे की आपल्याला परफेक्ट येतात, अशा प्रकारचे शर्ट आणि टी शर्ट्स तुम्ही स्ट्रेट फिट जीन्स सोबत नक्की ट्राय करू शकता. तुम्ही क्रॉप टॉप सुद्धा ट्राय करू शकता, त्याच्यामुळे तुमची हाईट जास्त दिसते क्रॉप टॉप घातल्या, त्याच्यामुळे खालचा पोर्शन तुमचा जास्त दिसतो आणि क्रॉप टॉप अर्थात छोटा असतो, त्याच्यामुळे वरचा भाग तुमचा छोटा आणि पूर्ण हाईट आहे ती जास्त दिसते आणि इल्युजन क्रिएट होतं की तुमची जास्त हाईट आहे. तर तुम्ही हे स्ट्रेट फिट जीन्स सोबत ट्राय करू शकतात. 3 नंबरची जी जीन्स आहे ती आहे बूट कट जीन्स. बूट कट जीन्स जे पण एकदम ट्रेंड फॉलो करणारे फॅशन लवर्स आहेत त्यांच्यासाठी बूट कट जीन्स खूप जास्त छान आहे. आणि त्याच्यासोबत एकदम ट्रेंडी जर तुम्हाला टॉप्स यूज करायचे असतील तर नंबर 1 चा टॉप म्हणजे पेप्लम टॉप, जो की बस्ट लाईनच्या खालून तुम्हाला थोडासा फ्री लुक दिला जातो, त्याला पेप्लम टॉप म्हणतात. हा पेप्लम टॉप तुम्ही बूट कट जीन्स सोबत जर घालता तर खूप जास्त कमाल दिसणार आहात तुम्ही. सेकंड जो प्रकार आहे तो आहे ब्लाउज टॉप किंवा पिजन टॉप असेही म्हणतात त्याला, जो की खूप जास्त क्यूटिश जे टॉप असतात ना, एकदम ब्लाउज टॉप, त्याला पफ स्लीव असतात किंवा नॉट असतात किंवा इलास्टिकेटेड, तुम्हाला इथे फ्रंटला इलास्टिकेटेड भेटल किंवा बॅक साईडला इलास्टिकेटेड किंवा नेक इलास्टिकेटेड भेटल, ते पिजन टॉप असतात. हे पण टॉप बूट कट जीन्स सोबत खूप जास्त सुंदर दिसतात. 4 नंबरची जी जीन्स आहे ती आहे वाईड लेग जीन्स. म्हणजे आपला जो बॉटम आहे तो वाईड आहे आणि लूज आहे. आणि मी जे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, आपला बॉटम जर लूज असेल तर आपल्याला वरचा जो टॉप घालायचा आहे तो फिटेड घालायचा आहे. तर ह्या अशा लूज बॉटम सोबत तुम्ही टँक टॉप, ट्यूब टॉप किंवा कॅमसोल टॉप असतात जे की फक्त स्ट्रिप्स सारखे असतात, तुम्ही वाईड लेग जीन्स सोबत ट्राय करू शकतात. काही जण वाईड लेग जीन्स सोबत ओव्हर साईज टी शर्ट्स पण घालतात, पण ज्यांची खूप जास्त चबी हेल्दी फिगर आहे त्यांना ते सूट करतं. वाईड लेग जीन्स सोबत अजून एक छान असा पेअर अप करण्यासाठी टाईट आणि फिटेड टॉप म्हणजे कॉर्सेट टॉप किंवा बस्टर टॉप, हे दोन्हीही नावे आहेत ह्याला. हे टॉप सुद्धा तुम्ही वाईड लेग जीन्स सोबत पेअर अप करू शकतात. 5 नंबरची जीन्स आहे ती आहे कार्गो जीन्स. तर ह्याच्यासोबत जो आपण पेअर अप करणार आहोत, या कार्गो जीन्स सोबत तुम्ही लूज टॉप
टाईट टॉप दोन्हीही पेअर अप करू शकता. दोन्हीही छान दिसतात. तुम्हाला दोन्हीकडे मी फोटोज दाखवते. सोबत सुद्धा तुम्ही ट्यूब टॉप, टँक टॉप, कॅमिसोल असे तीनही प्रकारचे टॉप तुम्ही ह्याच्यासोबत पेअर अप करू शकता. कार्गो जीन्स सोबत टी शर्ट जो की खूप जास्त छान आणि क्लासी लुक देतो तो म्हणजे पोलो नेकचा टी शर्ट. याला म्हणतात पोलो कॉलर टी शर्ट किंवा पोलो नेक टी शर्ट. हा पण खूप जास्त छान दिसतो. 6 नंबरची जी जीन्स बघणार आहोत ती आहे जॉगर जीन्स. जॉगर जीन्सचा बॉटम थोडासा खाली लास्टला बॉटमला टाईट असतं, इलास्टिकेटेड असतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यासोबत ओव्हर साईज टी शर्ट किंवा तुमच्या साईजचे एस, एम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल जो काय असेल तो पण टी शर्ट तुम्ही ट्राय करू शकता. जॉगर जीन्स सोबत हुडी असलेले जे टी शर्ट असतात ते खूप जास्त कमाल दिसतात. आता लास्ट आणि शेवटची जी जीन्स आहे ती म्हणजे मॉम फिट जीन्स. मॉम फिट जीन्स सोबत तुम्ही एकदम कॅज्युअल लुक क्रिएट करू शकता. जसं की तुम्ही नॉर्मल टी शर्ट घातलाय, नॉर्मल टॉप घातलाय, ओव्हर साईज तुम्हाला घालायचे तर तुम्ही घालू शकतात. पण मोस्टली पिझंट ब्लाउज टाईप टॉप छान दिसतात मॉम फिट जीन्सवर. किंवा मग टाईट फिटेड ट्यूब टँक टॉप घाला आणि त्याच्यानंतर वरून जॅकेट पेअर अप करा, श्रग पेअर अप करा. खूप जास्त कमाल आणि क्लासी लुक देतं असं केल्यानंतर. आणि मॉम फिट जीन्स ही अँकल लेंथ असते त्याच्यामुळे तो खूप जास्त छान आणि क्लासी लुक दिसतो. फिट जीन्स सोबत तुम्ही व्ही नेक असलेले लॉंग किंवा फुल स्लीव्हचे नीटेड टी शर्ट सुद्धा पेअर अप करू शकतात. हे पण खूप जास्त छान दिसतात. सध्या विंटर सीझन आहे तर तुम्ही अशा जीन्स सोबत फुल स्लीव्ह असलेले नीटेड टॉप तुम्ही पेअर अप करू शकता. तसेच मॉम फिट जीन्स सोबत तुम्ही शॉर्ट कुर्ती, रॅप टॉप जे की अंगरखा स्टाईल टॉप असतात, रॅप करायचे असतात, तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल असे टॉप सुद्धा मॉम फिट जीन्स सोबत कमाल दिसतात. तर हे झाले सगळे टॉप जे की तुम्ही कोणत्या जीन्सवर पेअर अप करणार आहात ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे, सांगितलेलं आहे. अशा टॉपच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटतील ज्या की खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. अगदी 500 पर्यंतचे टॉप एकदम छान छान क्वालिटीचे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करते. तुम्ही जाऊन लगेचच चेकआउट करू शकता. तर भेटूयात अशाच नेक्स्ट फॅशन सिरीजमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.